हे मी सकाळी नाश्ता बनवत होते सकाळचा, पण सकाळपासून मी आज ब्लॉग चालू केला होता, पण काही शूट झालं तर काही नाही, कारण की स्टोरेज खूप भरलेलं आहे व्हिडिओमुळे. आणि फोटो माझे एवढे सारे फोटो आहेत आणि माझ्या दीदीचे लहानपणीचे एवढे सारे व्हिडिओ आहेत की मी ते माझ्या आठवणी आहेत त्या मी डिलीट नाही करू शकत. म्हणून मी सकाळी मस्त आलूचे पराठे बनवले होते, त्याचे मी शॉर्ट व्हिडिओज पण टाकले. ते तुम्ही बघितले नसेल तर जाऊन बघा मस्त. आणि शॉर्ट व्हिडिओ मी आता आजकाल जरा अशी जास्त टाकते. इथं जरा टेस्ट पण करून बघितला, कारण की खूप वेळ झाला होता. म्हटलं पराठे बनवण्यामध्येच मला 10-10:30 झाले होते, कारण की असं काही बनवायचं असलं ना तर खूप वेळ होऊन जातो. नंतर मग भांडे, कपडे, परत स्वयंपाक, ते बाकीचं मी शूट केलं होतं पण ते जरा सेव्ह नाही झालं माझ्याकडून, मग डिलीट झालं. आता डायरेक्ट संध्याकाळचं जेवण बनवलं. आज मी जेवणात बनवले मस्त पॉपलेट, अजून हलवा मच्छी आणि वॉमची भाजी बनवली. मुलांना डाळ भात बनवला, यांच्यासाठी भाजी बनवली, 2 ज्वारीच्या भाकरी केल्या आहेत. तिथं माझा एवढा भांड्यांचा किचनवरती पसारा, कारण की असं चिकन मटनचं असलं की खूप भांडे वगैरे भरतात. हे सगळं साईडला बनवून ठेवलं आहे. तिथं आता पाणी पण आलं होतं आणि मग पहिले भांडे घासून घेते, म्हणजे त्यांना ड्युटीला पण जायचं आहे, वेळ होतो आहे. हे भांडे जरा काढून ठेवून त्यांना लगेच जेवण वाढून दे. ते जेवण करतील तोपर्यंत माझी भांडे इकडे होऊन जातील. आणि दीदी माझी गेली आहे ट्युशनला, पण ट्युशनवरनं ती आल्यावर तिला लगेच जेवण द्यायचं असतं. मी एक फोटो दाखवते तुम्हाला, इथं साईडला दिसत असेल तेव्हा बघा मी किती बारीक होती, म्हणजे माझे दिण्याच्या पहिले बघा. आज ते फोटो म्हणजे किती बारीक दिसत होती ना, आता फुलून गुब्बारा झाली आहे. खूप प्रयत्न करते बारीक होण्याचा, पण ते काय होत नाही आणि आपल्या तोंडावर काही कंट्रोल राहत नाही. म्हणजे मी असं खूप वेळेस मी ट्राय केलं आहे, जास्तीत जास्त 1 महिना 1.5 महिना मी खूप कंट्रोल करते. नंतर कुठे आलं गेलं का मग आपण सगळं विसरून जातो. तेलकट तरी पण म्हणजे मी फक्त एकच वेळेस जेवते. जर सकाळी 10च्या आत नाश्ता झाला तर ठीक, नाही तर मग वेळ जर झाला तर मी डायरेक्ट दुपारी जेवते. मग तरी पण ते आता नाही होत, म्हणजे तब्येत होत नाही बारीक, कारण की इथं काही काम नसतं जास्त. गावाला कसं इकडे तिकडे आपण फिरत असतो किंवा शेतात जातो, म्हणून ते थोडंसं वजन कमी होतं. इथं जाऊन कुठं जाणार, घरातच बसावं लागतं. तुम्ही पण माझ्यासारखे असे गोलगप्पा झाले आहेत का? मला तर बारीकच आवडतं, पण मग आता बघूया पुढं. अजून दीदी माझी खूप छोटी आहे, पुढे जाऊन मी जिम किंवा रनिंगला वगैरे असं जाईल तेव्हा होईल थोडी तब्येत कमी. मी ना अशीच होती, म्हणजे जो फोटो बघितला आहे ना तो तुम्ही लग्नाच्या नंतर थोडी बारीक पण झाली होती, आणि लग्नाच्या पहिले तर मी जशी आता दिसते व्हिडिओमध्ये तशीच होती 10वीच्या नंतर. हो, आमचा तो गेट टुगेदरचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या, खूप छान आणि मस्त कार्यक्रम झाला होता आमचा. मला जरा सर्दी खोकला झाला आहे, तो माझा अजून पण गेलेला नाही, कारण की मी बारीक याच्यामध्ये मी खूप दही खाल्लं. 1 महिनाभर मी कंटिन्यू दही आणि काकडी, म्हणजे थंड वस्तू जास्त खाल्ले, म्हणून मला इतका जबरदस्त सर्दी खोकला झाला आहे ना, तर खूप मी औषध वगैरे घेतेच आहे. त्याचा आता खूप म्हणजे कमी झालं आहे, नाही तर मागे खूप खोकला यायचं मला. असं काहीतरी असे प्रोडक्ट खाल्ले की मध्ये असे त्रास होतो, म्हणून मी आता काहीच खात नाही, नॉर्मल आपलं जेवण करायचं. आता भांडे मी साईडला ठेवले, कारण की यांना जायचं आहे ड्युटीला आणि जेवण करून जाणार आहे ते. यांना वाढते मस्त मच्छीची भाजी, फिश फ्राय केलेली, भाकरी, डाळ, म्हणजे वरण, असं एवढं सगळं बनवलं होतं मी आज. फिश थाली, भात पण आहे.
इथे जरा माझे दुपारचे भांडे लावायचे बाकी होते, ते लावून घेते, म्हणजे भांडे घासले की ठेवायला होईल. भांडे लावल्यानंतर मी आज काहीतरी म्हणजे दीदीच्या स्कूलचं हाऊस प्रोजेक्ट बनवायला सांगितलं आहे. तुम्हाला पण पूर्ण व्हिडिओ बघायला आवडेल का, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तो व्हिडिओ मस्त मी आज बनवणार आहे. बघेल, रात्री मला टाईम भेटला तर मी रात्री बनवेल, नाही तर उद्या बनवेल. थँक्यू सगळ्यांना, यूट्यूब फॅमिलीला. माझे 20 ते 25 दिवसात माझे 33 सबस्क्रायबर झाले आहेत. थँक्यू. असंच सपोर्ट करत राहा आणि छान छान व्हिडिओ बघायला माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन दाबा आणि असे छान छान व्हिडिओ बघत राहा. असंच सपोर्ट देत राहा. थँक्यू. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. उद्या भेटूया.